नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका व्हिडिओमध्ये। आजचा जो व्हिडिओ आहे ना तो संडेचा आहे खरं तर, पण मी थोडासा ना लेट अपलोड करते आहे काही कारणास्तव। तर आज ना आम्ही बाहेर फिरायला निघालो होतो। तर आज आम्ही छत्रपती संभाजीनगरला चाललो आहे, कारण सिद्धूची खूप इच्छा होती की त्याला बाहेर कुठंतरी फिरायला जायचं आहे म्हणून। तर सगळ्यात पहिले मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे अगोदर, ज्या त्या ठिकाणी गेलो होतो। त्याच्यानंतर आम्ही इकडे युनिव्हर्सिटीला आलो, तर आमचं इकडे थोडंसं काम पण होतं आणि सहज जाता जाता शूट केलं आहे। आमच्या आहोंच्या काही आठवणी या कॉलेजसोबत जुडलेल्या आहेत आणि हे त्या हॉस्टेलला राहायचे, म्हणून त्यांनी म्हटले चल तुझ्या कॅमेऱ्यामध्ये शूट करून घे बरं, म्हणून मी घेतलं। आणि हे जे हॉस्टेल आहे तर हे मिलिंद कॉलेजचं आहे। तर म्हटलं चला शूट करून घेऊया आणि तुमच्यासोबत पण शेअर करूया। तर आम्ही इकडे तिकडे मस्त फिरून आलो। तर आमचं कामच होतं, कामानिमित्तच आम्ही फिरत होतो इकडे तिकडे। आता काय काम आहे काय नाही ते पुढे एखाद्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेलच। तर मग आता वाजले होते 5, तर म्हटले चला जेवण वगैरे करून घेऊया। आणि जेवण झाल्याच्यानंतर सिद्धूला मॉलमध्ये पण जायचं होतं, कारण त्याला ॲक्टिव्हिटी म्हणजे करायच्या होत्या। तर गेम वगैरे खेळायचे होते। तर म्हटलं अगोदर जेवण करूया आणि नंतर जाऊया। तर इथं आम्ही आमच्या नेहमीच्याच ठिकाणी आलो आहे, म्हणजे लोकसेवा हॉटेलमध्ये। आणि बघू शकता एकदम छान जेवण आहे आणि यांची जी सर्विस आहे ना ती पण एकदम फास्ट आणि छान आहे बरं का, म्हणून आम्ही नेहमी इथं येतो। मागच्या वेळेस बघितलं होतं तुम्ही, मागच्या माझ्या ब्लॉगमध्ये आम्ही थोड्याशा वेगळ्या हॉटेलमध्ये गेलो होतो, पण त्या हॉटेलला खूप जास्त महागडं होतं। तिथलं जे बिल बघून ना मी तर थक्कच झाले होते, कारण तेवढ्या बिलामध्ये ना इथं 15-20 माणसं जेवून जातील असं त्यांचं बिल झालं होतं। तर म्हटलं असो। तर इथे मस्त आम्ही चिकन मसाला आणि तंदूर घेतलेली आहे। मी सोबत चपात्या पण आणल्या होत्या, पण ते म्हटले की नको आता चपात्या वगैरे नको, आपण मस्त चिकन मसाला आणि तंदूर खाऊया। मग जेवण वगैरे झालं आणि सिद्धूचं नेहमीचं असतं की मला आईस्क्रीम खायची, त्याला मटका आईस्क्रीम खायची होती, पण ती काही तर नव्हती, म्हणून आम्ही मस्त तिघांनी पण कोन घेतले आणि आईस्क्रीम एन्जॉय केली। थंडी असो थंडी असो, आम्हाला आईस्क्रीम मात्र खूप जास्त आवडते। वरून पाऊस चालू असला तरी आम्ही आईस्क्रीम खातो। तर फायनली आता आम्ही मॉलमध्ये आलेलो आहोत आणि मॉलमध्ये एंट्री केल्या केल्या ना अशी कपड्यांची शॉप मिळतात बघायला। तर इथे दोन्हीही शॉप आहेत, लेडीज आणि जेंट्स। आणि वरती जे पॅन्टलून्स वगैरे आहेत ना त्यापेक्षा इथे रिजनेबल रेटमध्ये आपल्याला कपडे मिळून जातात आणि वेगवेगळ्या व्हरायटीज पण आहेत इथे। तर ह्या दोघांचं बघा काय चाललंय, एकदम पळत सुटलेले आहेत आणि सिद्धू ना खूप जास्त एक्सायटेड आहे, कारण त्याला गेम खेळायचे आहेत, गाड्या वगैरे खेळायच्या आहेत। तर त्याचं खूप दिवसाचं चाललं होतं की मला ॲक्टिव्हिटी मॉलमध्ये जायचं आहे। तर इथे प्रोझोनमध्ये आहे बघा। तर मुलांना खेळण्यासाठी छान आहे इथं। तर मी खूप जास्त दमून गेलते, म्हटलं चला थोडंसं बसूया इथे आणि नंतर जाऊया वरती। आणि त्याला खूप जास्त घाई झाली होती, तो म्हटला की अंधार पडून जाईन आणि मग आपल्याला जास्त वेळ खेळता येणार नाही। पण त्याला म्हटलं आपल्याला घरी जायला उशीर झाला तरीही चालेल, पण तुला जेवढा वेळ खेळायचं आहे ना तेवढा वेळ तू खेळ। तर बघत होतो आम्ही इकडे तिकडे, काय तर घ्यायचं नव्हतं आम्हाला। तर मग याचं चाललं होतं की मला पप्पासोबत यायचं आहे या शिड्यांवरून।
त्याचं काही नाही, तो इझिली येतो. त्याला काही भीती वगैरे वाटत नाही. त्याला एकट्याला जा म्हटलं तरी तो जाऊ शकतो. तर दुसऱ्या फ्लोअरला आहे बघा लहान मुलांसाठी खेळायला, आणि संडे असल्यामुळे बरेचसे मुलं इथं गेम वगैरे खेळायला येतात. आणि हे आमच्या मागेच राहिले होते कारण ते आमचं शूट घेत होते. तर खालचा जो फ्लोअर आहे तिथे सगळे कपडे वगैरे आहेत किंवा जे आपल्याला किराणा सामान वगैरे लागतं ते मिळतं खाली. मला थोडंसं घ्यायचं होतं म्हणजे बरण्या वगैरे, पण म्हटलं बघूया नंतर, अगोदर याला खेळूया. कारण मॉलमध्ये गेलं आणि मी काय घेतलं नाही असं होऊच शकत नाही. तर इथं वेगवेगळ्या कार्स किंवा वेगवेगळे जे गेम आहेत इथे अवेलेबल होते. आणि इथे ना 800 रुपये तिकीट आहे बघा. जर कधी आलात तुम्ही तर ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी 3-3, 4-4 मिनटं आपल्याला करता येतात, पण 800 रुपये तिकीट आहे. तर आम्ही थोडा वेळ याला खेळवलं. आणि याला ना इथल्या काही गोष्टी खेळता येत नव्हत्या, कारण जी जी मेन नव्हती ती गोष्ट आम्ही खेळायला आलो होतो ती पुढे दिसेलच तुम्हाला आता. पण ते म्हटलं की ही लहान मुलांना अलाउड नाही आहे, म्हणून मग काय आम्ही स्किप करून टाकली ती. आणि तो जोपर्यंत खेळतोय तोपर्यंत मी सगळं इकडचं शूट घेऊन आले. तर त्याला खूप भारी वाटत होतं. आणि कधीतरी लहान मुलांना असं घेऊन गेलो ना आपण की त्यांना पण एकदम छान वाटतं. तर बऱ्याच दिवसापासून आमचं चाललं होतं की सिधूला आपण नेऊया, पण आम्ही यायचो आणि आमचं काम करूनच निघून जायचो. पण आज आम्ही ठरवलंच होतं की त्याला घेऊनच जायचं म्हणून. आता मी जसं म्हटलं होतं की सिधूला फक्त एक गाडी खेळायला अलाउड नव्हती, तीही होती. कारण ते म्हटले की तो लहान आहे, त्याला नाही जमणार हे खेळायला. तर हे जे मुलं होते हे पण लहानच होते, पण सिधू यांच्यापेक्षा थोडासा लहान होता, म्हणून ते नाही म्हटले. मग काय आम्ही ते सोडून दिलं, स्किप केलं. आणि मग इकडं वेगवेगळे जे गेम होते तेच त्याला आम्ही खेळू दिले. तर तो मस्त एन्जॉय करत होता. काही काही ज्या बंदुका आहेत त्याला उचलत पण नव्हत्या. मग त्याचे पप्पा त्याला दाखवत होते असं खेळायचं तसं खेळायचं म्हणून. तर इथे बरीचशी मुलं आलेली होती आज. तर हे दोघंजण मला शूट करत होते, पण मी काही त्यांना सापडलेच नाही. तर कधी छत्रपती संभाजीनगरला आलात किंवा छत्रपती संभाजीनगरमध्ये जे राहतात त्यांना तर माहीतच आहे की प्रोझोनमध्ये आहे ते ॲक्टिव्हिटी, म्हणजे ॲक्टिव्हिटी करता येतात मुलांना. गेमिंग वगैरे आहे इथे. तर नक्की कधी आलात तर या मॉलमध्ये आपल्या लहान मुलांना घेऊन या आणि त्यांना जे काही एन्जॉय करायचं ते करू द्या, कारण खूप मुलं जास्त खुश होतात.
मग काय मी थोडंसं इकडे फोटो वगैरे काढले, बरेचसे फोटो काढून घेतले आम्ही. इकडे छान वाटत होतं मला आणि एकदम म्हणजे एवढे लहान-लहान मुलं होते तरी पण एवढा जास्त गर्दा नव्हता. एकदम शांत वातावरण होतं. तर सिधूचं खेळून वगैरे झालं आणि यांना म्हटलं की चला आपण थोडंसं स्मार्ट बाजारमध्ये चक्कर मारून येऊया. घ्यायचं तर मला काहीच नव्हतं, फक्त सिधूसाठी एक टॉवेल घ्यायची होती. किराणा सामान वगैरे तर मी डीमार्टमधून भरलंच होतं, त्यामुळे मला काही घ्यायचं नव्हतं. पण बायकांचं कसं असतं, काय घेणं हो नाही तर न हो, पण ते बघायचं तर असतंच. म्हटले चला बघूया कशावरती काय ऑफर आहे वगैरे. तर मग मी तर थोडीशी चक्कर मारली, पण त्या ताई म्हटल्या की इथं व्हिडिओ काढायला अलाउड नाही आहे. मग काय मी थोडंसं शूट घेतलं इथलं आणि ऑफर होत्या बरं का बऱ्याच. जे काही आपल्या घरगुती वस्तू आहेत, म्हणजे प्लास्टिकच्या बरण्या वगैरे असतील, त्याच्यावरती बऱ्याचशा ऑफर होत्या आणि मी पण एक बरण्यांचा सेट इथून घेऊन टाकला. यांना तर नकोच वाटत होतं, कारण ते म्हणतात, "तुला काय घ्यायचं असेल ते स्टीलचं घेत जा, बरण्या वगैरे. प्लास्टिकच्या नको घेऊ." पण काही गोष्टी ना प्लास्टिकच्या बरण्यांमध्येच ठेवायला छान वाटतात. आपण कितीही टाळलं ना, प्लास्टिक नाही वापरायचं, तरी ते वापरण्यात येतंच. म्हणून म्हटलं घेऊ द्या. तर चला व्हिडिओला इथे सेंड करते. बाय.